नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केली पण शेती हा लेख हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. याचे लेखक आहेत विनायक पाटील. गेली 60 वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनात ते कार्यरत आहेत. पाटील यांनी शेती आणि वनशेती यामध्ये अनेक असे प्रयोग केलेले आहेत. निलगिरी, शेवगा, सुभाबूड, पारशा एरंड, गुलाब अशा अनेक पिकांची लागवड त्यांनी केली आणि ती किफायतशीर शेती म्हणून त्याचा कसा उपयोग होईल याचाही त्यांनी सतत विचार केला. किंबहुना शेतकऱ्यांसाठी ते एक वरदानच ठरलेले आहेत. म्हणूनच कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि.वा. शिरवाडकर यांनी विनायक पाटलांना वनाधिपती असं म्हणत असत. खरे तर भूक ही एक शाश्वत गोष्ट आहे आणि जोपर्यंत भूक आहे तोपर्यंत अन्नधान्य हे लागणारच आहेत. म्हणून शेती हा देखील एक शाश्वत व्यवसायच आहे. याशिवाय वनशेती, वृक्षशेती याकडेही त्यांनी लक्ष दिलेलं आहे. या वनशेतीमुळेच पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकतो. जैवविविधता इतकंच नाही तर फळांच्या शेतीमुळे सकस अन्न मिळू शकतो. याचाही विचार त्यांनी या पाठामध्ये केलेला आहे. शेतीतून उत्कर्ष साधणारी काही उदाहरणे देखील पाटील यांनी या पाठामध्ये घेतलेली आहेत. त्याचा आपण एक क्रमशाही विचार करणार आहोत. सगळी उदाहरणे या पाठातील अतिशय मार्मिक आणि आपल्या जवळची पण आहेत. या पाठामध्ये सुरुवातीला आपण महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमात गेलेले काकासाहेब कालेलकर हे गुजरात विद्यापीठाचे कुलपती असताना त्यांनी महात्मा गांधींना असा एक प्रश्न केला की शेती कशाची करावी. तेव्हा गांधीजींनी त्यांना सांगितलं की वृक्ष शेतीलाही जोड दिली पाहिजेत. त्यांचा भर हा वृक्ष शेतीवर अधिक होता. गांधीजींनी त्यांना असेही सांगितले की आपण फळझाडेही लावली पाहिजेत. त्यामुळे काय होईल की भारतातील जी गरीब जनता आहेत आणि या गरिबांच्या आहारात फळांचा समावेश सुद्धा अधिक होईल. त्यांना सकस आहार मिळेल आणि कुपोषण पण दूर होईल. असा एक संदेशच गांधीजींनी काकासाहेब कालेलकरांना दिलेला होता. तद्वतच साबरमती आश्रमामध्ये फिजी बेटातील तोताराम नावाचा एक युवक सुद्धा तिथे दाखल झालेला होता. त्यांनीही सुद्धा गांधीजींना असा एक प्रश्न केला की मी काय करू. मी एक होतकरूग्रस्त आहेत, मी काय करू. त्यावेळेस त्यांच्या विनवणीला गांधीजींनी उत्तर दिले की तू कडुलिंबाची झाडेची लागवड कर. आता कडुलिंबाची झाडं ही कशी उपयोगाची आहेत तेही गांधीजींनी त्यांना सांगितले. त्यावर तोतारामांनी काय केलं की त्यांनी साबरमती आश्रमापासून ते साबरमती तुरुंगापर्यंत अशा रस्त्याच्या दोन्ही कडेला जवळजवळ 2 मैलांचा रस्त्यांचा अंतर असेल, त्या दोन्ही रस्त्याच्या कडेला त्यांनी कडुलिंबाच्या झाडांची लागवड केली. जवळजवळ 40 वर्ष या कडुलिंबाची त्यांनी जोपासना केली. त्या कडुलिंबांचा असा एक फायदा झाला की ती झाडे त्यांनी ज्या पद्धतीने जगविली त्यासाठी त्यांनी गरज वाटली तर कावडीने त्यांनी पाणी सुद्धा घातलं आणि 40 वर्ष त्याचं संगोपन केलं आणि ती वृक्ष मोठी झाली आणि त्यांना लिंबोळ्या ज्या लागल्या त्या लिंबोळ्याचा वापर सुद्धा त्यावेळेस असणाऱ्या त्या रोजगार जे की मजुरदार लोक आहेत त्यांना रोजगार म्हणून एक प्रकारे त्या लिंबोळ्यांचा वापर सुद्धा होऊ लागला. किंबहुना साबण, जसं की आपण हमाम साबण वापरतो त्या साबणासाठी सुद्धा लिंबोळ्या किंवा या
कडुलिंबाचा सुद्धा त्यामध्ये वापर होतो. असा साबणाचा सुद्धा एक उपयोग, साबण निर्मितीसाठी सुद्धा एक प्रकारे उपयोग या लिंबोळ्यांचा होऊ लागला. त्यानंतर दुसरं एक उदाहरण गांधींच्या आश्रमातील आहेत. दक्षिण आफ्रिकेतील गांधींचे पुतणे आश्रमात राहायला आले. त्यांनी सुद्धा त्या पुतण्याला एक पायजामा आणि कुर्ता हे 2 जोड देण्यात आले. त्यांनी गांधींना आणखी एक जोड स्पेअर म्हणून द्यावा अशी विनंती केली. त्यावर गांधीजींनी त्यांना उत्तर दिलं की आम्हाला स्पेअर देणे हे काही परवडण्यासारखे नाही आहेत, कारण पैजामा कुर्ता हे कापसापासून, खादीपासून तयार झालेलं असतं आणि कापसाचं उत्पादन घेणं भारतासारख्या देशाला परवडण्यासारखं नाही आहेत. कारण इथे सगळ्यांनी जर स्पेअर मागण्याचा प्रयत्न केला तर मात्र कापसाच्या शेतीकडे अधिक लक्ष दिलं जाईल आणि जे कडधान्य जी शेती आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष होईल. म्हणून कडधान्याकडेही लक्ष दिलेलं पाहिजेत. हेही त्या उदाहरणामधून महात्मा गांधीजींनी पटवून दिलेलं आहेत. लोक उपाशी राहतील आणि भुकेला अन्न देणे हे त्यांचे एक धर्मकृत्य आहे अशीही गांधीजी म्हणत असत. आता आश्रमामध्ये जो केर कचरा आहेत त्यात आणि केर कचऱ्याचा उपयोग सुद्धा कंपोस्ट खतासाठी कसा करता येईल हेही गांधीजींनी काही उदाहरण दाखल पटवून दिलेले आहेत. इतकंच नाही तर आश्रमात चराचे जे संडास आहेत किंवा मलमूत्रापासून खत बनवले जाऊ शकतं. इतकंच नाही तर जी काही धान्य भाजीपाला आहेत, जी की खराब झालेलं आहेत अन्न आहेत की त्यापासून सुद्धा कंपोस्ट खतासाठी कसा वापर होऊ शकतो. इतकंच नाही तर त्या ठिकाणी असणाऱ्या जनावरांपासून जे गोमूत्र आहेत त्यापासून सुद्धा कंपोस्ट खत कसं तयार केलं जाऊ शकते याचंही त्यांनी उदाहरण दाखल पटवून दिलेलं होतं. आज आपण वृक्षशेती याचा विचार करतो, पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजेत असाही विचार करतो, सकस अन्न मिळालं पाहिजेत असाही विचार करतो आणि कुपोषण किंवा जैविक विविधता, जैविक खतांचा वापर अधिक झाला पाहिजे असं आपण म्हणतो. पण यापूर्वी सुद्धा महात्मा गांधींनी जवळजवळ 250 ते 80 वर्षापूर्वीच हे पटवून दिलेलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी सेंद्रिय शेतीचं महत्त्व, कंपोस्ट खताचं महत्त्व हे सगळं त्यावेळेस त्यांनी तत्कालीन त्या काळामध्ये त्यांनी पटवून दिलेलं होतं. अशा वेळेस एका गृहस्थाने महात्मा गांधीला असा प्रश्न विचारला की ज्यावेळेस स्वातंत्र्य प्राप्तीचा काळ होता अशा वेळेस तुम्ही ग्रामोद्योग किंवा चरखा याचा आपण साधन म्हणून स्वातंत्र्यासाठी उपयोग करत आहात, तेव्हा शेती व्यवसायासाठी का उपयोग करत नाहीत किंवा शेती या विषयाचा तुम्ही स्वातंत्र्यासाठी म्हणून का उपयोग करत नाही. त्यावर गांधीजी म्हणाले, शेती हा फारच व्यापक असा विषय आहे, तो या घडीला सुद्धा जमण्यासारखा नाही आहे. पण ज्यावेळेस सवड मला मिळेल त्यावेळी निश्चितच या विषयावरती नक्कीच मी बोलेल, नक्कीच हा विषय पुढे ग्रामीण भागासाठी अधिक पटवून देईल असंही त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर त्यांची या विषयामधून त्यांनी आपला जरी काही वेळासाठी हात बाजूला घेतला असला तरी त्यांना शेतीची, विशेषतः वृक्ष शेतीची, वनशेतीची, फळशेतीची त्यांनी आवर्जून आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला, किंबहुना या शेतीचा त्यांनी आग्रहही केलेला होता. आणि म्हणूनच बर्नार्ड शॉ एकदा गांधीजींना भेटल्यावर ते असे म्हणाले की साक्षात हिमालयच माझ्या समोर असा उभा आहेत, असंही विधान गांधीजींविषयी बर्नार्ड शॉने केलेलं होतं. हे एक गांधीजींचं शेतीविषयीचं त्यांचं एक विधान आहेत. आणि यानंतर फिरोज मसाणी हे एक सुद्धा दुसरं उदाहरण विनायक पाटलांनी या कथेमध्ये मांडलेलं आहे, या पाठामध्ये मांडले आहे. ते असं, फिरोज मसाणी हे डेहराडून येथील ग्रस्त, शालेय शिक्षण त्यांनी डेहराडून येथे पूर्ण केलं. इतकंच नाही तर ते वाडिया कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर इंग्लंडमधील वेल्स येथे त्यांनी CAचं शिक्षण पूर्ण केलं आणि 7 वर्ष इंग्लंडमध्ये एक नोकरीही त्यांनी केलेली आहे. असे हे गृहस्थ आहेत. तर त्यांच्या सौ ज्या आहेत, सौ हेमा मसाणी या इंग्लंडच्या कृषी खात्यामध्ये क्रॉप इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होत्या. मात्र या दोघांनी असा विचार केला की या
दोघंही सर्व्हिसला आहेत, नोकरी या पेशामध्ये आहेत. तरी पण इंग्लंड सोडून भारतात ते शेती करण्याचा निर्णय त्यांनी 1983 मध्ये घेतलेला होता. आणि तसे ते महाराष्ट्रातील नाशिक येथील गंगापूर येथे त्यांनी येण्याचं ठरविलं आणि ते आले सुद्धा. शेती करण्याचा त्यांचा विचार मागे 1-2 कारणे आहेत असे लेखक विनायक पाटीलही सांगतात. सौ हेमा मसाणी यांचे खरे तर वडिलोपार्जित भरपूर शेती आहेत. सदन ग्रहस्थ त्यांचे वडील आहेत. वडील नारायणराव शिंदोरे एक नावाजलेले शेतकरी म्हणून सुद्धा या नाशिक या परिसरात प्रसिद्ध आहेत. आणि फिरोज मसाणीचे वडील सुद्धा डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर तेही आहेत. त्याच्यामुळे आपसुकच या दोघांचाही संबंध हा शेतीशी, वृक्षांशी, जमिनीशी आलेला आहे. आणि त्यामुळेच त्यांनी शेती करण्याचा विचार ही केलेला आहे. इंग्लंड ते गंगापूर हा त्यांनी प्रवास सुद्धा कसा झाला याचंही त्यांनी विवेचन या पाठामध्ये थोडक्यात केलेलं आहे. ज्यावेळेस त्यांनी नाशिकमध्ये गंगापूर या ठिकाणी जेव्हा शेती करण्याचं ठरवलं त्यावेळेस त्यांनी आपल्या वडिलोपार्जित असणाऱ्या गुलाब जे शेती करीत होते श्री शिंदोरे, त्या शेतीमध्येच आपण आणखी पुन्हा काही नवं तंत्रज्ञान विकसित करून ही गुलाब शेती वाढवावी असाही त्यांचा विचार झाला. जी शिंदोरे यांची 8 एकर गुलाबाची शेती होती त्यावरच त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली. आणि 1 एकरामध्ये जवळजवळ 4000 झाडांची किंवा रोपांची लागवड त्यांनी केली. आणि काही कालावधीत ते थोडेफार प्रमाणात का होईना पण ते प्रसिद्धी सुद्धा ते आले. आणि या दरम्यान इस्रायलचे गुलाब तज्ज्ञ म्हणून एक डॉक्टर डेव्हिड गिलार्ड यांनी त्यांच्या शेतीलाही भेट दिली असंही विनायक पाटील सांगतात. मसाणी यांना इस्रायल भेटीचे निमंत्रणही त्या गिलार्ड यांनी दिले. याचं कारण असं की त्यांच्या शेतीमध्ये आणखी काही नवीन सुधारणा कशा पद्धतीने करता येऊ शकते यासाठी त्यांनी इस्रायलचं आमंत्रण दिलं. पण भारताचं आणि इस्रायलचं हे राजनैतिक संबंध त्यावेळेस नव्हते. त्यामुळे इस्रायलसाठी भारतामधून विसा मिळणंही अशक्य असंच होतं. मग त्यावेळेस मसाणी यांनी विचार केला की त्यांचा जो विसा इंग्लंडमधून त्यांना मिळणार होता तर तो इंग्लंडमध्ये गेले ते आणि इंग्लंडमधून इस्रायलचा विसा त्यांनी काढला आणि इस्रायलला गेले आणि गुलाबाची शेती त्यांनी पाहिली. आणि तिथले जे इस्रायलमधले जे गुलाब शेतीचे जे तंत्र आहेत, नवनवीन तंत्र आहेत ते त्यांनी आत्मसात केले. इतकंच नाही तर लागवडीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्व अंगांचा अभ्यासही त्यांनी त्या ठिकाणी केला. हाय डेन्सिटी लागवडीचे तंत्रही त्यांनी आत्मसात केले आणि अनुसरले सुद्धा. पूर्वी मसाणी हे ज्या 1 एकर जागेमध्ये 4000 गुलाबांची रोपे लावत असत त्या 1 एकर जागेमध्ये आता मात्र 7 पटीने म्हणजे 728,000 रोपांची लागवड ते आता 1 एकर जागेमध्ये करू लागले होते. म्हणजे कमीत कमी जमिनीत व कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न किंवा पूर्वीच्या जमिनीत व पाण्यात 7 पट अधिक उत्पन्न ते आता घेऊ लागले होते. आणि म्हणूनच हरित क्रांतीच्या पलीकडे किंवा पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन भारताने आता फुलशेतीकडे लक्ष द्यायला हवे असेही मसाणी सांगत होते. पण फुलशेती अद्ययावत करायची असल्यास फुलांचे निवडक वाण आयात करून द्यायला हवेत आणि ते सरकारने आपल्याला करून द्यावं असंही त्यांची एक सरकारला विनवणी होती. तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनाही त्यांनी राजीव गांधी यांची भेट घेऊन त्यांना विनंतीही केली की अशा पद्धतीची जर गुलाब शेती जर लागवड केली तर आपल्या इतका शेतकरी धनिष्ठ होऊ शकतो किंवा चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेऊ शकतो. ही त्यांनी पटवून दाखविलं. पण त्यावेळेसच्या सरकारने मात्र त्याला सहसा नकारच दिला आणि थोडंसं का होईना पण मात्र त्यांना थोडी एक मदत केली पण पूर्णतः त्यांनी नकारच दिलेला होता. अशा परिस्थितीमध्ये मसाणी यांनी आपली जिद्द मात्र कायम ठेवली आणि त्यांनी काय केलं
की नंतर मग हॉलंडला गेलेत. तिथे मात्र त्यांनी कार्नेशनची रोपेही त्यांनी आयात केली. त्यांनी आपली जिद्द मात्र कायम ठेवली. गुलाबाची शेती पुढे करायचीच आहेत आपल्याला, त्यामुळे वेगवेगळ्या वाणांची नवनवीन तंत्रज्ञानाची त्यांनी माहिती घेत प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी असे काही वाण मिळत असेल त्या त्या देशामध्ये जाऊन त्यांनी ती आयात केली. व कार्नेशनची तयार झालेली फुले ते हॉलंडला ही पाठवू लागले आणि एक प्रकारे बाजारपेठ त्यांनी हॉलंडमधील बाजारपेठाशी त्यांनी संबंध जोडलं आणि तिथे सुद्धा त्यांचा माल इथून विकू लागले. डच लिलावात अधिकृत शेतकरी विक्रेते म्हणूनही त्यांचे नोंद झालेले मसानी हे भारतातील पहिले असे शेतकरी आहेत. आता या ठिकाणी आज भारतीय हवामानाला साजेशा पॉली हाऊसचे व ग्रीन हाऊसचे ते एक जनक आहेत असंही विनायक पाटील यांचं म्हणणं आहे. जगभरात फुलशेतीत ज्या भारतीयांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे त्यात मसाणी मात्र हे नक्कीच प्रमुख आहेत. शेती या व्यवसायात श्री व सौ मसाणी हे पूर्ण मात्र समाधानी आहेत. आपण शेतकरी आहोत याचाही त्यांना अभिमान आहे. आता म्हणूनच विनायक पाटील असे म्हणतात की शेती हा व्यवसाय नसून एक प्रवृत्ती आहे, हेच मात्र या ठिकाणी खरे ठरते आहेत. त्यानंतर त्यांनी दुसरं एक असं उदाहरण दिलेलं आहे, विष्णू महादू बेंडकोडी. विष्णू महादू बेंडकोडी हा महादेव कोळी समाजातील एक धडपड्या तरुण, नाशिक जवळील आनंदवली या गावचा राहणारा एक विद्यार्थी म्हणून, एक होतकरू विद्यार्थी म्हणून त्यांनी त्याच्या कार्याला सुरुवात झालेली या ठिकाणी विनायक पाटील सांगतात की त्याच्याकडे एकूण 36 एकर जमीन, वडील आणि वडिलांना 5 भाऊ, एकूण 6, आणि त्यांना 36 एकर शेती असून सुद्धा तो दुसऱ्याकडे मजुरीने जायचा. एकूण घरच्यांना हातभार लागावा आणि शिक्षणाला आपला हातभार लागावा हा स्वाभिमानी वृत्तीतून तो विद्यार्थी की जो विष्णू बेडकोंडी हा विद्यार्थी दशेत असताना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बाळासाहेब सिंदोरे यांच्या शेतावर 75 पैशाने रोजाने कामाला जात असे. आता या ठिकाणी त्यांनी इतकं मजेशीर हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. याच्या या 75 पैसे रोजीच्या सुरुवातीपासून ते त्यांच्या उद्योग व्यवसायापर्यंत त्यांनी एक या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. बाळासाहेबांनी मुलांना काय केलंय की जे शिक्षणासाठी उत्सुक आहेत, ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे, पण जे स्वाभिमानी विद्यार्थी आहेत, अर्न अँड लर्न, मिळवा आणि शिका असे जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांना कामही दिलेलं होतं. त्या कामाचा दर्जा थोडासा कमकुवत जरी असला तरी त्या विद्यार्थी म्हणून त्याला ते आपल्याकडे आपल्या शेतांवरती रोजगार देत असत. अशाच पैकी एक विष्णू महादू बेडकोंडी हा त्यापैकीच एक होता. आता विष्णू हा जेव्हा शिंदोऱ्यांकडे जेव्हा डोळे भरायला जायचा, डोळे म्हणजे गुलाबांचे डोळे भरायला जायचा, त्यावेळेस त्याचा हात छान बसलेला होता आणि त्यामुळेच त्याचे 90% जास्त डोळे हे जगत असत. आणि त्याच्या या कामावर मात्र शिंदोरे हे मात्र खुश होते. 25 पैसे डोळा याप्रमाणे मजुरी मिळत त्याला असे. विष्णू रोज 500 डोळे मात्र भरू लागला. पुढे त्याचा वेग आणखी वाढला व तो दिवसाला सरासरी 1200 डोळे भरू लागला व त्या काळात त्याला एका डोळ्याचे 50 पैसेही मिळू लागले. म्हणजे एका दिवसाला 500 ते 600 रुपये तो आता मिळवू लागला होता. ज्यावेळेस त्याने सुरुवात केली तेव्हा 75 पैशांनी दिवसभरात, आता मात्र दिवसाला त्याला 500 ते 600 रुपये मिळू लागले. त्यांनी मग असं ठरवलं की थोडेसे पैसे आता आपल्याला साठवायचे आहेत असा विचार केला आणि त्याच्याकडे असणाऱ्या 36 एकरापैकी त्याच्या वाट्याला आलेली जी काही शेती आहे त्यापैकी सुद्धा 2 एकरावर त्यांनी गुलाब लावण्याचा प्रयत्न केला. त्याचं वर्ष होतं त्यावेळचं 1986. खर्च वजा जाता त्याला 2 एकरात सरासरी 10,000 रुपये महिना राहत असे. त्यांनी 8 वर्ष गुलाब शेती केली. या काळात नाशिक महानगरपालिकेच्या पुष्प प्रदर्शनात सतत 3 वर्ष त्याच्या गुलाबाला गुलाबाचा राजा हे पहिले पारितोषिक देखील मिळालेले होते. त्याला
ज्या गुलाब शेतीमध्ये त्याचं उत्पन्न तो मिळू लागला, त्यावरून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि मग त्यांनी असं विचार केला की आता आपल्याला द्राक्ष शेती करायला पाहिजेत. त्याच्या वाटणीला आलेल्या 5 एकरावर त्याने मग वाईन व्हेरायटी लावली. एका प्रसिद्ध वायनरशी दीर्घ मुदतीचा करारही करून भाव मात्र त्यांनी बांधूनही घेतला आणि त्या पद्धतीने त्यांनी द्राक्ष शेतीला मात्र सुरुवात केलेली होती. विष्णूपूर्वी लेखक विनायक पाट असं म्हणतात की विष्णू हा पूर्वी माझ्याही शेतावरती काम करत होता. त्यावेळची त्यांनी एक आठवण या ठिकाणी सांगितलेली आहे. एके दिवशी तो मला म्हणाला, माझी वाईन द्राक्ष शेती पाहायला या. मी सपत्नीक त्याची शेती पाहायला गेलो. उत्तम दर्जाची द्राक्ष शेती होती. त्याच्या चुलत्यांनाही त्याने मार्गदर्शन करून द्राक्षे लावून दिलेली आहेत. 5ही चुलत्यांचे प्रत्येकी 5-5 एकर टेबल ग्रेप्स आहेत. कुटुंबात एकूण 30 एकर आता द्राक्षे आहेत. सगळी शेती पाहून झाल्यावर आम्ही त्यांच्या बागेत गप्पा मारत बसलो. तो सहज मला म्हणाला, दादा, माझी स्वतःची वायनरी काढायची इच्छा आहे. आता मी विचार करू लागलो, असं विनायक पाटील म्हणतात, 75 पैसे रोजाने काम करणारा हा मजूर स्वतःच्या कष्टाने वाढवत आज वाईन द्राक्ष उत्पादक झालेला आहे व वायनरी काढण्याचा सर्व क्षमताही त्याच्याजवळ आहे. त्याने इच्छा व्यक्त करून आम्हा उभयतांना वाकून नमस्कार केला. आम्हीही त्याच्या मनापासून त्याला आशीर्वाद दिला आणि तथास्तु म्हणून आम्ही त्या ठिकाणून निघालो. एकूणच काय तर आपण असं म्हणतो की प्रयत्नांती परमेश्वर. आपण जर विद्यार्थी म्हणून सुद्धा जर चांगला प्रयत्न केलं तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. पण मात्र आपला फोकस हा त्या गोष्टीवर त्या कामावर निस्सीम असा असला पाहिजेत. तेव्हाच आपण त्या कामामध्ये सक्सेस होऊ शकतो. हेही त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. एक छोटंसं एक उदाहरण आणखी पुन्हा गांडूळ शेतीविषयी दिलेला आहे. गांडूळ शेती हा शब्द सुद्धा महाराष्ट्राला माहीत नव्हता असंही विनायक पाटील यांचं म्हणणं आहे. पण हेमांगी जांभेकरांनी गांडूळ शेतीवर विविध असे प्रयोग केलेले आहेत. इतकंच नाही तर ते हेमांगी जांभेकर ह्या पुण्याच्या आणि पुण्यामध्ये एखाद्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या ह्या महिला त्यांना गांडूळ शेती करावयाची होती आणि म्हणूनच त्यांनी काय केलं की पुण्याला स्वतःच्या घरातच त्यांनी घरात गांडुळे काही पाडलेली होती व त्यांना खाण्यासाठी म्हणून त्या गांडुळांना घरातली जी काही उष्टी खरकटी भाज्यांची देठे व फळांच्या साली दिल्या जात होत्या. म्हणजेच घरातल्या कचऱ्यांचा प्रश्नच येत नाही व त्या टाकाऊ पदार्थांचे उत्तम अशा नैसर्गिक खतात रूपांतरी होते जे झाडांसाठी व शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असते. शिवाय एकदा हे टाकाऊ पदार्थ गांडुळांच्या ताब्यात गेले की त्यांची दुर्गंधी येत नाही अशी माहितीही त्या जांभेकर लेखकांना देतात. म्हणजे टाकाऊ पदार्थांपासून टिकाऊ पदार्थ कसं तयार करायचं याचं तंत्रज्ञान सुद्धा जांभेकरांनी विनायक पाटलांना सांगितलेलं होतं. आता पुण्यामध्ये लेखक ज्यावेळेस जांभेकरांकडे गेले, हेमांगी जांभेकरांकडे गेले, त्यांनी गांडूळ खत कसं तयार करायचं याचं तंत्रज्ञान ही विनायक पाटलांना सांगितलेलं होतं. त्यासाठी त्याची काही एक पद्धत आहेत तेही ते सांगतात. लेखक असे म्हणतात, आम्ही पुण्याला गेलो. निर्मला पुरंदरे यांच्या मदतीने जांभेकरांचा पत्ताही शोधून काढला आणि जांभेकरांना न विचारताच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलोही. जांभेकरांनी आम्हाला त्या विषयाची भरभरून माहिती दिली, त्यांचे तंत्रही समजावून सांगितले आणि मी नाशिक येथे मोठ्या प्रमाणावर गांडूळ शेती केल्यास सर्वतोपरी मदत करीन असेही त्यांनी आश्वासन त्यांना दिले. त्यावेळेसचं एक उदाहरण विनायक पाटील सांगतात, तुमच्या घरात पाडलेली गांडुळे आम्हाला दाखवा. आम्ही नाशिकवरून ती गांडुळे बघायलाच पुण्यामध्ये आलेलो आहेत. असं म्हटल्यावर त्यांनी आम्हाला त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीत नेले. तिथे एक साधारण 4 फूट लांब 2 ते 2.5 फूट रुंद व तेवढीच उंच अशी लाकडी पेटी होती. त्यावर झाकण्यासाठी तरट म्हणजेच गोणपाट टाकलेले होते. त्यांनी ते दूर केले
व वर पसरलेल्या कच्च्या भाज्यांचा थर बाजूला केला. आत पाहतो तो गांडुळाचे पुंजकेच्या पुंजकेच वडवडत होते. त्यावेळेस मला कसे तरीच वाटत होते. थोडेसे मळमळूही लागले. एवढ्या संख्येने एवढी गांडुळे एवढ्या जवळून मी कधीही पाहिलेली नव्हती. जांभेकरांनी त्यात हात घातला व ती वर उचलली देखील. माझ्या अंगावर शहारा आला. त्या मला म्हणाल्या, उष्ट्या खरकट्याच्या व यात टाकलेल्या कशालाही दुर्गंधी येत नाही बघा. बघा म्हणजे वाकून पेटीजवळ नाक नेऊन अनुभवा असा त्यांचा एक भाव होता. मी तसे न करताच नाही येत असा दाखला देऊन टाकला. मला या विषयातील शून्य माहिती. काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हणालो, गांडूळ छान आहेत. त्या हरकून गेल्या व मला म्हणाल्या, अहो ही तर काहीच नाहीत. मोहन धारिया यांच्याकडे जी बॅच दिली आहेत ती तर देखणी आहेत. आता गांडुळे आणि देखणी याला म्हणतात विषयाशी एकरूप होणे. शेतकऱ्याला बैल देखणे वाटतात, कुंभाराला गाढवे, गवड्याला म्हैस, कैकाड्याला कुत्री, तशी जांभेकरांना गांडुळे देखणी वाटत होती. कुणीतरी वाहून घेतल्याशिवाय एकरूप झाल्याशिवाय विषय मात्र पुढे जात नाहीत हेच खरे. महाराष्ट्रात गांडूळ शेती वाढली आणि स्थिरावली, शेतकरी प्रिय झाली, याला जांभेकरांचे प्रयत्नही कारणीभूत आहेत असेही विनायक पाटील या पाठात सांगताना दिसतात. या शेतीमुळे अनेकांचे उत्पन्न दुपटीने वाढलेले आहेत. अनेक जण केवळ याच व्यवसाय उत्तम चरितार्थ चालवत आहेत. मात्र हेमांगी जांभेकर हल्ली गांडूळ शेती करीत नाहीत. परंतु गांडूळ शेती या विषयातील डॉक्टर सौ हेमांगी जांभेकर या खरंच एडिसन आहेत असंही या पाठामध्ये विनायक पाटील हेमांगी जांभेकर यांच्याविषयी सांगतात. ही सर्व उदाहरणे स्पष्ट करतात की स्वतःला वाहून घेतल्याशिवाय, एकरूप झाल्याशिवाय मात्र नक्कीच काही मिळत नाहीत. तर विद्यार्थी म्हणून सुद्धा आपण नक्कीच तसे प्रयत्न केले पाहिजेत. एखादा विषय समजून घेण्यासाठी ते मिळविण्यासाठी पूर्णतः प्रयत्न केला पाहिजेत. प्रयत्नांची पराकाष्ठा जर आपण केली तर निश्चितच आपण त्या विषयामध्ये त्या मार्गामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. हेच विनायक पाटील यांनी या पाठात दाखवून दिलेलं आहे. पाठ तुम्हाला लक्षात आलेला असेल. इथे आपण आजच्या तासाला मात्र थांबणार आहोत. पुढच्या तासाला पुढच्या एका प्रकरणाला आपण निश्चितच सुरुवात करणार आहोत. तुर्तास धन्यवाद.